आवाज सर्वसामान्यांचा। प्रवाशांच्या सेवेसाठी वडूज आगारातर्फे एनकुळ वडूज पिंपरी चिंचवड एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे। या लांब पल्ल्याच्या एसटी बस सेवेमुळे या खेड्यापाड्यातील भागातील प्रवाशांचा मार्ग सुखकर होणार आहे। मागे वळून पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातून 1995 पासून ही बस सेवा सुरू झाली होती। एसटीच्या फेऱ्या सुरळीत चालल्या होत्या, परंतु कोरोनाच्या काळात काही कारणास्तव बस बंद करण्यात आली असे मान्यवर सांगत आहेत। पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड मध्ये 2000च्या वरती कुटुंब वास्तव्यास आहेत। त्यामुळे काही कारणास्तव ही बंद पडलेली गाडी प्रवाशांच्या मागणीनुसार पुन्हा चालू करण्यात आली आहे। खटाव तालुक्यातील रहिवासी तसेच अधिकारी लोकांना शासकीय कामे उरकून संध्याकाळी परत जाण्यासाठी ही बस सेवा फायदेशीर ठरणार आहे। परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक, मानखटावचे आमदार मंत्री जयकुमार गोरे यांनी 2 दिवसात आदेश दिले आणि विषय मार्गी लावण्यात आला। तसेच वडूज आगार प्रमुख प्रताप पाटील, अनिल माळी, हनुमंत गोटे आदी उपस्थित मान्यवरांचे पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे यांनी आभार मानले आणि ही चांगल्या पद्धतीने एसटी चालेल असे आश्वासन देण्यात आले। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण इनकुळमध्ये आहोत। तर इनकुळमध्ये आता इनकुळ वडूज पिंपरी चिंचवड अशी नवीन गाडी सुरू होत आहे। तर आपल्या समोर आहेत पिंपरी चिंचवडचे प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे सर आहेत। तर त्यांच्यावर आपण जाणून घेऊ। सर, काय सांगाल? पिंपरी चिंचवड शहरातून 1995 पासून ही गाडी चालली होती। त्यावेळी युती सरकारच्या काळामध्ये इनकुळ पिंपरी चिंचवड गाडी चालू झाली। ती गाडी खूप चांगली चालली होती आणि त्यानंतर कोरोनाच्या दरम्यान जो एस टीमध्ये काय थोडीसं हे झालं, त्यामध्ये ही गाडी बंद पडली। तेच नवीन टायमिंग, त्याच टायमिंगनुसार ही गाडी चालू करणे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये खटाव तालुक्यातील 2000 कुटुंब वास्तव्यास आहेत आणि त्या कुटुंबाचा सातत्यानं खटाव तालुक्यातल्या विविध ऑफिसची विविध शासकीय कामासाठी त्या लोकांना खटाव तालुक्यात यावं लागतं आणि त्यासाठी ही गाडी त्यावेळी चालू केली होती। आजही पिंपरी चिंचवडचा नागरिक म्हणजे खटाव तालुक्यातला मूळ रहिवासी ज्यावेळी 6:30 वाजता पिंपरी चिंचवडवरून 10-10:30 वाजता वडूजमध्ये येईल, त्यावेळी सगळी कामं त्यांची शासकीय स्तरावरची करून परत रात्री मुक्कामाला तो पिंपरी चिंचवडला पोचल। ही पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या खटाव तालुक्याच्या नागरिकांच्या सोयीसाठी, रहिवाशाच्या सोयीसाठी ही गाडी आहे आणि ती आपले परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब, त्यांचे OSD शरद खाडे, आपले नेते जयकुमार गोरे भाऊ यांच्या सगळ्याच्या सहकार्यातून ही तातडीची सुविधा म्हणून त्यावेळी मंत्र्यांनी आदेश दिले आणि DC मॅडम गायकवाड गायकवाड यांनी ही 2-3 दिवसातच विषय मार्गी लावला। त्याबद्दल ST महामंडळाचं, आपले डेपो मॅनेजर प्रताप पाटील, आपले पंचायत समिती सदस्य हनुमंतराव बोटे, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे अध्यक्ष अनिल भाऊ माळी, इनकुळमधले सगळेच ग्रामस्थ, ह्या सगळ्याच्या वतीनं ST महामंडळाचा मी आभारी आहे आणि चालक वाहकाला मी शुभेच्छा देतो आणि ह्या गाडीला चांगलं अर्निंग म्हणून ही गाडी कंटिन्यू चालावी अशी विनंती करतो आणि थांबतो। तर दुसरा प्रश्न असा आहे, ही गाडी मागंसुद्धा चालू झाली होती, मग काय कारणास्तव का बंद झाली? कोरोनाच्या काळामध्ये ती गाडी बंद पडली आणि त्या काळामध्ये जी बिकट परिस्थिती आपल्या देशामध्ये होती, तीच राज्यामध्ये तीच आपल्या तालुक्यात होती, त्यामुळं ती गाडी बंद पडली होती। तीच गाडी परत आपण चालू केलेली। अच्छा, आता टायमिंगवरती हे चालेल का गाडी लॉंग रूटला? आता ह्या गाडीचं अर्निंग पूर्वीचं जर इतिहास बघितला, आमचे डेपो मॅनेजर त्यावेळीचे पोपटराव सानबीत आहेत, ह्या गाडीला खूप चांगलं अर्निंग मिळतं आणि ही गाडी खूप चांगल्या अर्निंगमध्ये चालत होती आणि चालत राहणार। तर अशा तऱ्हेने मंडळी ते इनकुळ वडूज पिंपरी चिंचवड अशी गाडी सुरू झालेली। आता कितीच टायमिंग आहे? 5चं टायमिंग आहे। इकडून 5 वाजता सुटणार आहे, अच्छा, 4:30 वाजता ती पिंपरी चिंचवडला रात्री पोहोचणार। पिंपरी चिंचवडमधून सकाळी वल्लभनगर ST स्टँड म्हणजे पिंपरी चिंचवड बस डेपोमधून सकाळी 6:30ला निघून 10:30ला इनकुळला येणार। तर अशा तऱ्हेने प्रवाशांना चांगला लाभ होणार आहे। 5 वाजता गाडी इथून सुटणार आहे आणि
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.